महाराष्ट्रात आता ओबीसी आरक्षणाची लढाई कोर्टात चालली आहे। सुप्रीम कोर्टाने या संदर्भातला महत्त्वाचा निकाल देताना सांगितले की आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण असणार नाही। आरक्षणाशिवाय तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या। या संदर्भात त्यांनी महाराष्ट्र सरकारला आता तारीख दिलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारला या दिलेल्या कालावधीत हे सिद्ध करून दाखवायचे की ओबीसी समाज हा खरंच मागासवर्गीय आहे आणि त्यांना आरक्षणाची गरज आहे। पण ओबीसींना लागणार हे आरक्षण आलं कधी? या ओबीसी आरक्षणाचा जन्म कधी झाला आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात ज्या मंडल आयोगाचं कायम नाव घेतलं जातं तो मंडल आयोग नेमका काय ह्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढच्या काही मिनिटात घेणार आहोत। नमस्कार, मी रोहित हरीप, तुम्ही बघताय मुंबई तक। देशात आणीबाणी लागली होती 1975चं साल असेल आणि जेव्हा इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली तेव्हा 1977मध्ये देशामध्ये मध्यवर्ती निवडणुका झाल्या। साहजिकच आणीबाणी विरुद्ध भारतीय नागरिकांमध्ये रोष होता आणि रोषाचं रूपांतर निवडणुकांच्या निकालामध्ये झालं आणि इंदिरा गांधींविरुद्ध जे सगळे पक्ष एकवटले होते त्यांचं जनता पक्षाचं सरकार 1977मध्ये देशात आलं। जनता पक्ष जेव्हा ही निवडणूक लढवत होता तेव्हा त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात एका गोष्टीचा उल्लेख केला होता, ते म्हणजे दुसरा मागासवर्गीय आयोग। दुसरा मागासवर्गीय स्थापना आम्ही करू असं जनता पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यात प्रसिद्ध केलं होतं आणि जेव्हा ते 1977मध्ये सत्तेत आले तेव्हा त्यांनी त्याची पूर्तता केली आणि 1 जानेवारी 1979ला त्यांनी दुसऱ्या मागासवर्गीय आयोगाची घोषणा केली, ज्यालाच आपण बॅकवर्ड क्लास कमिशन असंही म्हणतो। ह्याच्या आधी जे पहिलं बॅकवर्ड क्लास कमिशन होतं त्याची स्थापना ही 1955मध्ये काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती आणि तेव्हा त्यांनी काही तरतुदी सरकारला केल्या होत्या, ज्यामध्ये त्यांनी 800हून जास्त अधिक जाती या कशा मागासवर्गीय ते दाखवलं होतं। पण हा जो अहवाल आहे पहिला मागासवर्गीय आयोगाचा तो वासनात गुंडाळण्यात आला आणि त्याचं कधी इम्प्लिमेंटेशन झालं नाही। त्यानंतर महत्त्वाची घडामोड देशात होती की दुसरा मागासवर्गीय आयोगाची स्थापना झाली होती आणि या मागासवर्गीय आयोगाची प्रमुख काम होतं की समाजातला कुठला वर्ग हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे ह्याचे निकष ठरवणं आणि या घटकांच्या उत्थानासाठी किंवा प्रगतीसाठी काय प्रयत्न करता येईल याच्या शिफारसी करणं। हे जे कमिशन होतं त्यात 5 सदस्य होते आणि त्याचे अध्यक्ष होते बिंदेश्वरी मंडल म्हणजेच BP मंडल आणि ह्यांच्याच नावावरनं या आयोगाला नाव पडलं मंडल कमिशन। मंडल कमिशनची स्थापना ही 1979मध्ये करण्यात आली होती। या कमिशननी त्यांची टर्म संपण्याच्या आत या सगळ्या शिफारसी करणं हे अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही। मंडल कमिशनला त्यांच्या शिफारसी देण्यामध्ये तब्बल 21 महिने लागले, तोपर्यंत 1980 हे साल उजाडलं। आता त्या काळात जर का देशातली राजकीय परिस्थिती बघितली तर सरकारही वारंवार बदलत होती, देशात राजकीयदृष्ट्या थोडीशी अस्वस्थता होती, त्यामुळे 1980मध्ये जनता पक्षाचं सरकार जे आलं होतं 2 वर्ष टिकलं आणि 1980मध्ये इंदिरा गांधी परत सत्तेवर आल्या। आता इंदिरा गांधी सत्तेत आल्यानंतर 1980 ते 1989 पर्यंत म्हणजे जवळजवळ 9 वर्ष या मंडल आयोगाने ज्या शिफारसी केल्या होत्या त्या बासनात गुंडाळून ठेवण्यात आल्या आणि त्याच्यावरती काहीच झालं नाही। मध्ये 2 सरकारं येऊन गेली। मधल्या काळात इंदिरा गांधींची दुर्दैवी हत्या देखील झाली, शिखांविरुद्ध दंगली झाल्या। इंदिरा गांधीनंतर राजीव गांधी सत्तेवर आले, पण तरी देखील मंडल आयोगाच्या शिफारसींवरती कोणताच विचार करण्यात आला नव्हता। 1988मध्ये राजीव गांधी यांचं सरकार गेलं आणि 89मध्ये VP सिंग यांचं सरकार आलं। VP सिंग यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी तातडीने पावलं उचलत त्यांच्या सरकार आल्यानंतर अवघ्या 8-9 महिन्यातच म्हणजे 10 ऑगस्ट 1990ला त्यांनी मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय घेतला। जसा VP सिंग सरकारने हा मंडल लागू करण्याचा निर्णय घेतला तसा देशात या मंडलाच्या शिफारसींविरुद्ध एकच असंतोषाची लाट पसरली। बऱ्याच घटकांकडनं या शिफारसींना विरोध करण्यात आला। हाच तो काळ होता जेव्हा तुम्ही आज लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव किंवा रामविलास पासवान हे जे सगळे नेत्यांची नावं ऐकता, हे नेत्यांचा जो उदयाचा काळ आहे तो हाच आहे की याच काळामध्ये या नेत्यांचा उदय झाला। तेव्हा VP सिंग यांच्या सरकारवरती अशी टीका करण्यात आली होती की सत्तेत टिकून राहण्यासाठी त्यांनी हा दातीचा खेळ केलेला आहे आणि त्यांनी हा मंडलाच्या ज्या शिफारसी आहेत त्या लागू करण्यात आलेल्या आहेत। पण शेवटी मंडल कमिशनच्या शिफारसीनुसार सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये 27% आरक्षण हे पहिल्यांदा ओबीसींना मिळालं। त्यानंतर जी एकूण आरक्षणाची कॅप होती किंवा मर्यादा होती ती 49.5%वर जाऊन पोहोचली। पण या मंडल आयोगाच्या शिफारसी इतक्या सहजासहजी मान्य करण्यात आल्या का? तर नाही। ह्याच्या विरुद्ध देखील 1992मध्ये देखील ओबीसी रिझर्वेशन विरुद्ध सुप्रीम कोर्टात खटला चालवला गेला। सुप्रीम कोर्टात त्याच्याविरुद्ध दाद मागण्यात आली आणि ही जी 1992ची केस आहे तीच इंदिरा साहनी केस म्हणून ओळखली जाते। कदाचित तुम्ही या केसचं नाव ऐकलं असेल, पण संदर्भ हाच होता मंडल आयोगाचा। या केसमध्ये परत एकदा काही नवीन अत्यंत महत्त्वाची ऑब्झर्वेशन्स कोर्टाने नोंदवली आणि निकालही दिले। इंदिरा साहनी केसमध्ये कोर्टाने सांगितलं की 9 न्यायाधीशांचं बेंच या केसमध्ये बसलं होतं। त्यांनी सांगितलं की कास्ट हा फक्त क्रायटेरिया असू शकत नाही रिझर्वेशनसाठी, त्याशिवाय त्यांनी क्रिमिलेअरची देखील तरतूद केली, ज्यामध्ये त्याच जातीचा एक वर्ग असतो ज्यांचं आर्थिक उत्पन्न हे समाधानकारक असतं किंवा त्यांना आर्थिक उत्पन्न बऱ्या प्रमाणात असल्यामुळे रिझर्वेशनची आवश्यकता नसते। आणि त्याशिवाय त्यांनी प्रमोशनमधलं जे रिझर्वेशन होतं नोकऱ्यांमधलं ते देखील त्यांनी अलाउड नाही केलं, ते देखील त्यांनी काढून टाकलं।
आणि रिझर्वेशनची जी कॅप आहे ती 50% ठरवण्यात आली आणि त्यानंतर ओबीसी आरक्षण हे लागू करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने 1992 मध्येच दिला होता. हे झालं ओबीसी आरक्षण आणि त्यातलं देशातलं चित्र. ह्याचा महाराष्ट्रात काय परिणाम झाला तर जेव्हा मंडल आयोगाच्या शिफारसी या लागू करण्यात आल्या 1992 मध्ये, त्यानंतर 1994 मध्ये या संदर्भातला महाराष्ट्रात निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात तेव्हा मुख्यमंत्री होते शरदजी पवार. शरद पवार हे मुख्यमंत्री असताना ओबीसी आरक्षणासंदर्भातला निर्णय घेण्यात आला आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि त्यामध्ये कलम 12C हे समाविष्ट करण्यात आलं. आता याच्यामुळे झालं काय की तेव्हापासून त्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये 27% जे आरक्षण होतं ते ओबीसींना मिळालं. म्हणजे ओबीसी समाजातल्या लोकांना निवडणुकांमध्ये निवडणुका लढवायची संधी मिळाली. 2006 मध्ये याच मंडल कमिशनच्या ज्या शिफारसी आहेत किंवा रेकमेंडेशन्स आहेत ते उच्च शिक्षणासाठी देखील लागू करण्यात आले. तर हा आहे ओबीसी आरक्षणाचा आत्तापर्यंतचा इतिहास. 1979ला स्थापन झालेलं मंडल कमिशन, त्याच्या ज्या शिफारसी होत्या त्या 1989 मध्ये लागू करण्यात आल्या आणि त्यानंतर आता महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण हे सुप्रीम कोर्टाने रद्द केलेले आहे. आता या घटनेची पुढे काय पडसाद उमटणार, 17 जानेवारीला या कोर्टाची पुढची तारीख दिली आहे, त्यात महाराष्ट्र सरकार काय बाजू मांडणार आहे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भातले जे काही अपडेट्स असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ, पण त्यासाठी तुम्हाला आमचं मुंबई तके चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. जर का तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर तुम्ही आमचं फेसबुकवरचं पेज हे लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमची मुंबईतक.in ही वेबसाईट आहे, त्याच्यावरती तुम्हाला या संदर्भातले डिटेल्स आर्टिकल वाचायला मिळतील. धन्यवाद.